शिवसेना संघटनेच्या स्थापनेपासून शिवसेना संघटना वाढवण्याचं अतूट अशा तऱ्हेचं काम करणारे रामदासजी कदम, शिवसेनेचं युवकाचं आशास्थान खासदार श्रीकांत शिंदेजी, डॉक्टर श्रीकांत शिंदे, मीनाताई कांबळी, आमचे नवनिर्वाचित आमदार जे आलेले आहेत, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काटे, मंगेश कुडाळकर, हे कुरार विलेज आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना इथे रुजली. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला याच मतदारसंघातून 5 वेळेला आमदार म्हणून निवडून दिलेला असा शिवसेनेवरती प्रेम करणारा हा सगळा भाग आहे. म्हणून आगामी निवडणुकीचा महानगरपालिकेचा जो कार्यक्रम घेतला आपण आणि ह्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा घेतलाय, हा एक शुभशकुन आहे. आणि आपण एक लक्षात ठेवा, आपला जो पक्ष आहे हा किती भरभक्कम आहे. कालच्या विधानसभेमध्ये 57 आमदार आपले महाराष्ट्रामध्ये निवडून आले. लोकसभेमध्ये 7 खासदार निवडून आले. एक केंद्रीय मंत्री आपला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 12 आपले आमदार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आहेत. एवढा असा भक्कम आपला पक्ष असताना आणि ह्या मुंबई शहरामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही तोंडावर असताना संपूर्ण मुंबई शहरातील 257 म्युन्सिपाल्टीचे जे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रचार मोहीम उभी करायची आहे. निवडणूक प्रचार यंत्रणा तयार करायची आहे. आणि लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता आपल्याला महानगरपालिका शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती बसवायचा आहे. एवढ्या पद्धतीने ह्या निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना सज्ज व्हावं लागेल. निवडणूक बाळासाहेबांच्या विचारावरती ही उभी राहिलेली शिवसेना, एकनाथ शिंदे सारखे भक्कम पाठबळ असणारा नेता आणि एवढी सगळी फौजफाटा आपला आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणूक ही जिंकणं फार सोपं आहे. 227 वॉर्ड आहेत. त्यातले उपनगरामध्ये 164 वॉर्ड आहेत. 2017ला जेव्हा निवडणूक झाली महानगरपालिकेची, त्यावेळेला 227 पैकी 84 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. आणि उपनगरामध्ये या 84 पैकी आपण जवळजवळ 65 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे उपनगरामध्ये आपण बघितलं की मुंबई शहर अखंड असलं तरी उपनगरामध्ये 4 खासदार आहेत. 2 खासदार शहरामध्ये आहेत. 36 विधानसभा आहेत. त्यापैकी 26
विधानसभा ह्या उपनगरामध्ये आहेत. या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर उपनगरमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फार मोठी जबाबदारी स्वीकारून आजपासून कामाला लागावं लागेल. मी स्वतः रामदासभाईंच्या सोबत आनंदराव अडसूळ जे तिसरे नेते आहेत ते, आमच्या जुन्या भगिनी मीनाताई कांबळी, असे सर्व आम्ही नेते ज्यांनी मुंबईचे फार मोठं ज्यांचं योगदान आहे मुंबई शहरामध्ये शिवसेना घडवण्यामध्ये, यांनी सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे. हे सगळेजण श्रीकांत शिंदे यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक प्रचार यंत्रणा या मुंबई महानगरपालिकेसाठी सज्ज करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि त्यासाठी आमचं संपूर्ण मुंबई शहरात जवळजवळ 95 लाख मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचायचं आहे आणि आगामी निवडणुकीत आपल्याला मुंबई महानगरपालिकेवरती आपल्या शिवसेनेचा महापौर विराजमान करून दाखवायचं आहे. एवढं मोठं काम आपण सर्वांनी आगामी काळात करा. जे आमदार आमचे आलेले आहेत 6, त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या तर मतदारसंघातील 6 नगरसेवक म्हणजे 36 नगरसेवक त्यांनीच आणायचे आहेत, बाजूचे आणायचे आहेत. याबद्दल सविस्तर अशा तऱ्हेचा निवडणूक प्रचार यंत्रणेचा कार्यक्रम रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण राबवू अशा तऱ्हेचं या ठिकाणी आश्वासन देतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.